नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 मार्च 2024 चे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी पंजाब आणि ओडिसा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी तमिळनाडू. तर भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे तमिळनाडू या राज्यात आहे. म्हणजेच ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर आहे. आणि तमिळनाडू या राज्यामध्ये एकूण 16 रामसर स्थळे आहेत. तसेच आपण महाराष्ट्र या राज्यात राहतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील रामसर स्थळे पाहणार आहोत. महाराष्ट्रातील रामसर स्थळे लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, ठाणेकाडी. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. पहिल्याच प्रश्नाशी संबंधित आपण अलीकडील रामसर स्थळे पाहणार आहोत. ही रामसर स्थळे अलीकडेच घोषित करण्यात आलेली आहे. अंकसमुद्र पक्षी संवर्धन राखीव कर्नाटक, अघनाशिनी मोहाना कर्नाटक, मागडी केरे संवर्धन राखीव कर्नाटक, कराईवेट्टी पक्षी अभयारण्य तमिळनाडू, लॉंगवूड शोला राखीव वन तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी आसाम. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. याच्याशी संबंधित आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. सरकारने 18 ते 45 वयोगटातील कामगारांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कामगार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना दरमहा 60 ते 100 रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागणार आहे. 60 वर्षानंतर 2000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजना कारागीर आणि कामगारांसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेला आहे. या प्रश्नाशी संबंधित आपण काही महत्त्वाच्या योजना पाहणार आहोत. हमार बेटी हमार मान छत्तीसगड, अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ, हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश, अप्पर भद्रा योजना कर्नाटक, लाडली योजना हरियाणा, भाग्यश्री योजना कर्नाटक, पंचवटी योजना हिमाचल प्रदेश, मुख्यमंत्री लखपति दीदी योजना उत्तराखंड, मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश, मुख्यमंत्री विश्वकर्मा पेंशन योजना राजस्थान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. नासाने महासागर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणता नवीन हवामान मोहीम सुरू केलेली आहे? तर त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अपोलो, ऑप्शन बी पेस, ऑप्शन सी हंबल, ऑप्शन डी ओरियन. तर नासाने महासागर आणि वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी पेस ही हवामान मोहीम सुरू केलेली आहे. पेस याचा फुल फॉर्म आपण पाहणार आहोत. प्लॅंक्टन एरोसोल क्लाउड ओशन इकोसिस्टीम. मानवतेच्या फायद्यासाठी समुद्राचे आरोग्य, हवेची गुणवत्ता आणि बदलत्या हवामानाच्या परिणामांचा अभ्यास करणे केलेले आहे. मागील प्रश्नामध्ये नासाचा उल्लेख होता, तर आपण नासाचा फुल फॉर्म, स्थापना, संस्थापक, प्रशासक तसेच मुख्यालयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नासा
नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाची स्थापना 9 ऑक्टोबर 1958 रोजी करण्यात आलेली आहे. नासाचे संस्थापक ड्वाईट डी आयसनहॉवर हे आहेत. नासाचे प्रशासक बिल नेल्सन. मुख्यालय वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स, अमेरिका येथे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरवान्वित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए प्यारेलाल शर्मा, ऑप्शन बी निखिल वाघ, ऑप्शन सी रंजन गोगोई, ऑप्शन डी शशिकांत उर्फ नाना मुळे. तर चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्यारेलाल शर्मा. तर लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आलेला आहे. मागील प्रश्नाशी संबंधित आपण अलीकडील पुरस्कार पाहणार आहोत. रामन मॅगसेसे पुरस्कार 2023, रवी कन्नन आर. जागतिक शांतता पुरस्कार 2023, नर्गिस मोहम्मद हसनजाई. MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायणन. अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्कार नजमा अख्तर. शिक्षणासाठी व्हाईस पुरस्कार सफीना हुसैन. राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पंडित गणपती भट्ट. मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी. भूतान प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्डन मेडल पूनम खेत्रपाल सिंग. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हिंदी मध्ये संजीव यांना भेटलेला आहे. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार 2023 इंग्रजीमध्ये नीलम शरण गौर यांना भेटलेला आहे. टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पॉल यांना भेटलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करणार आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी हैदराबाद. तर संगीत नाटक अकादमीमध्ये आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र ऑप्शन क्रमांक डी हैदराबाद येथे स्थापन करणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोठे आयोजित केलेला आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ए झिम्बाब्वे, बी नमिबिया, सी वरील दोन्ही आणि डी यापैकी नाही. तर ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे झिम्बाब्वे आणि नमिबिया या दोन देशांमध्ये ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 होणार आहे. मागील प्रश्नाशी संबंधित आपण अलीकडील वर्ल्ड कप मॅचेस कोठे आयोजित करण्यात आले हे पाहणार आहोत. ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2024 दक्षिण आफ्रिका येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान येथे आयोजित. ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंका येथे. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नमिबिया येथे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7.
स्टार स्पोर्ट्स एसेस अवॉर्ड्स 2024मध्ये स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर टीम स्पोर्ट्स पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही. हार्दिक सिंग आणि मोहम्मद शमी या दोघांना स्पोर्ट्स स्टार एसेस अवॉर्ड्स 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी कोणती ठरलेली आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑप्शन बी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ऑप्शन सी मेगा इंजिनिअरिंग आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर 8व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही आहे. प्रश्न क्रमांक 9. 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा भारतातील पहिला समूह कोणता बनलेला आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महिंद्रा समूह, ऑप्शन बी रिलायन्स समूह, ऑप्शन सी अदानी समूह आणि ऑप्शन डी समूह हे आहे. तर 9व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक, इथे चारही ऑप्शन चुकीचे आहेत आणि याचं 9व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे टाटा समूह. तर 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा भारतातील पहिला भारतीय समूह टाटा समूह हा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह कोणता बनलेला आहे? हा तोच प्रश्न परत एकदा रिपीट झालेला आहे. काही बात नाही, तरी आपण परत एकदा त्याचं रिव्हिजन करू. ऑप्शन ए आहे महिंद्रा समूह, ऑप्शन बी रिलायन्स समूह, ऑप्शन सी अदानी समूह आणि ऑप्शन डी समूह. तर 10व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे परत एकदा तीच टाटा समूह. 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह टाटा समूह आहे. तसेच आपण अलीकडील स्पर्धा सुद्धा पाहणार आहोत. पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक 2023 जर्मनी, 26वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 फ्रान्स येथे, 5वी टेनिस प्रीमियर लीग 2023 बेंगळुरू मॅव्हरिक्स, 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 मँचेस्टर सिटी, युनायटेड कप 2024 जर्मनी, स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 रिअल मॅड्रिड, FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 नेदरलँड, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 महाराष्ट्र अव्वल आहे. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे आणि याच्यामध्ये भारत हा रनरअप आहे. तुमच्यासाठीचा आजचा एक खास प्रश्न. अलीकडेच भारताची UPI सेवा डॅश डॅश आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये सुरू झालेली आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत ए म्यानमार, बी ब्राझील, सी श्रीलंका आणि डी भूतान. याचा प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून जायचं असतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.